हिंगणघाट तालुक्यातील सातेफळ शिवारामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास विद्युत खांबावर करंट लागल्याने 22 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हिंगणघाट पोलीस पुढील तपास करीत आहे। मृत युवकाचं नाव अजय किन्नाके, वय वर्ष 22, राहणार सातेफळ असे आहे। स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अलीकडील पावसाळ्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मोटार पंपाच्या वीज पुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या। अजय किन्नाके याला वीज संबंधित तांत्रिक कामाचा अनुभव असल्यानं तो विद्युत खांबावर चढून काही तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र खांबावरील जिवंत वीज वाहिनीचा स्पर्श होताच त्याला जोरदार विद्युत धक्का बसला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलाय। या दुर्घटनेमुळे सातेफळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नेमका अपघात कसा घडला याचा तपास सुरू आहे। या संदर्भात हिंगणघाटचे कार्यकारी अभियंता घोरुडे यांनी सांगितले की मृत व्यक्तीचा महावितरण विभागाशी कर्मचारी म्हणून कोणताही संबंध नव्हता। त्याची विभागाकडून कोणत्याही प्रकारची नियुक्ती करण्यात आली नव्हती। दुर्घटनेची माहिती मिळाली असून सखोल चौकशीनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे।